कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव उद्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये सुरू होते। या जन्मोत्सवासाठी राज्यातले सगळे मंत्रीगण अर्थातच लाखो भाविक आणि इंद्रायणीच्या काठी येणार आहेत। आणि आत्ता बघितलं तर त्यांचं स्वागत इंद्रायणीचा हा फेस किंवा इंद्रायणीचं हे प्रदूषण करतोय अशी परिस्थिती आहे। अर्थातच त्या मंत्र्यांना, त्या लाखो भाविकांना इंद्रायणीचं हे रूप जे प्रदूषित आहे, ज्या वेदना आहेत त्या दिसू नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड आणि नगर परिषद जे आहे ते या फेसावर काहीतरी केमिकल फवारतानाचे दृश्य बघायला मिळाले आणि इथल्या ग्रामस्थांचा संताप जो आहे त्याचा कडेलोट झाला आहे। कारण की जे नेमकी कारवाई करणं आवश्यक आहे ती होताना दिसत नाही आणि हा फेस झाकण्यासाठी म्हणून रोगापेक्षा इलाज भयंकर अशा पद्धतीचं, म्हणजे हे आधीच प्रदूषित आहे आणि त्यामध्ये केमिकल फवारण्याचं काम या विभागांमार्फत केलं जातं आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आहे। या सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेतो आहे, पण पुन्हा एकदा आपण बघतो आहे की हे दृश्य इंद्रायणीचंच आहे, ज्या इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून लाखो भाविक घेत असतात, आचमन करत असतात आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत असतात। आता जसं तुम्ही म्हणत होता की या इंद्रायणीमध्ये तुम्ही स्नान केलेलं आहे, आता इथे उभंही राहता येत नाही, काय संताप आहे। उद्या सगळे मंत्रीगण येतील आणि माऊलींचा जो जन्मोत्सव आहे तो साजरा होतोय, पण त्याआधी ही दृश्य आपण किती जरी प्रयत्न यांनी केला हा आजच्या दिवसापुरता, कारण उद्यापासूनच कार्यक्रम सुरू आहे आणि हे झाकणं कदापि शक्य नाही। जसं सूर्याला झाकता येत नाही तसं इंद्रायणी मातेचं हे प्रदूषण झाकता येणार नाही आहे। आमची प्रशासनाकडे एकच विनंती आहे, सगळ्या वारकरी संप्रदायांनी, सगळ्या महाराष्ट्राने यांना सपोर्ट केलेला आहे। निवडणुकांच्या काळात असेल तर आम्ही आजपर्यंत तुम्हाला हा जो काही पाठिंबा दिला आहे सरकारसाठी, तर हे सरकार जाण्याच्या आत हे जे प्रदूषण आहे इंद्रायणी मातेचं ते जावं, नाहीतर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावात वसलेला आहे। तुम्हाला सपोर्ट किंवा पाठिंबा दिला गेलेला तो पुन्हा मिळेल अशी अपेक्षा करू नका। अगदी कमी वेळ आहे। मऊ मेनाऊनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू, ह्या पद्धतीने आम्ही जरी सहिष्णू असलो, सगळ्या गोष्टी असल्या, आम्ही नेहमीच नतमस्तक असतो, पण शेवटी आम्हाला कठोर भूमिका घ्याव्या लागतील। एवढी वाईट परिस्थिती आहे, येऊ देऊ नये असं म्हणताय। काय एकंदरीत परिस्थिती आहे? अर्थात हा जो सगळा प्रकार समोर आला की यामध्ये जे केमिकल फवारलं जात होतं ते नेमकं काय आहे? तुम्ही त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला? त्या संदर्भात समाधानक उत्तर मिळाले का? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी होते, नाही, त्यांनी फक्त उडवडीचं उत्तर दिलं की लिंबू पाणी वगैरे वगैरे असे काही गोष्टी सांगितल्या। असं काही नाही आहे। तुम्ही जरी ऑनलाईन चेक करा, त्याच्यावर नाव आहे, त्याच्यावर डायरेक्ट दिलेलं आहे की हे केमिकल युक्त जे काही तुमचं फेस वगैरे असतो हा कंपन्या इंडस्ट्रीयलमध्ये वापरण्यासाठी ते केमिकल आहे। आणि त्याच्यात एक टीप पण अशी नमूद केली की नदी असेल किंवा जे आपण वापरण्यात येणारं जल असेल तर त्याच्यासाठी हे वापरता येत नाही। यांनी जलचर जे प्राणी वगैरे किंवा हे असतील तर त्यांच्या जीवितास हानी होऊ शकते असं डायरेक्ट त्याच्यात टीप। त्यामुळं बघतोय इंद्रायणीची ही अवस्था आहे। काय अगदी थोडक्यात सांगायचं आहे की ही परिस्थिती आत्ताच्यासाठी जलपर्णी काढली, पुढे थोडंसं पाणी शुद्ध केल्याचं दाखवलं जातं आहे, पण हे लपता लपत नाही आहे। आणि मग हे एवढ्यावर थांबून उपयोग आहे का? पुढे या नदीचा प्रवास चंद्रभागेपर्यंत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मिळत जाईल। अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय, त्या वारकरी संप्रदायाचा पाया आणि कळस याच इंद्रायणी मैयेच्या तटकावर वसलेला आहे, म्हणजे देहुला तुकोबा आणि आळंदीला ज्ञानोबा। ही इंद्रायणी ही संजीवनी आहे। इंद्रायणी वारकरी संप्रदायाची एक पवित्र अशा प्रकारची नदी आहे, गंगा आहे। या गंगेमध्ये आता उभंही राहू शकत नाही, भोवताली सगळी घाण पसरलेली आहे। जणू काही मागच्या फेसाकडे पाहून आपण जम्मू काश्मीरला आलेल्याचा भास होतो आहे। उद्यापासून ज्ञानोबारायांचा 750वा जन्म महोत्सवाचा कार्यक्रम आहे। इथे मंत्री संत्री सगळे येणार आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्यांना हे दिसू नये म्हणून या ठिकाणी भली मोठे अडथळा इथं लावलेला आहे। वास्तविक हेच पाहून विचलित झालेला आहे माणूस। हे त्यांना दिसलं पाहिजे, हो, हे जाऊ द्यायला पाहिजे। भयानक परिस्थिती मा इंद्रायणीची झालेली आहे। त्यांना अर्थातच हे सगळेजण याचना करतायत की हे इंद्रायणीचं दृश्य बघून जे जन्मोत्सवासाठी सगळे मंत्री येत आहेत त्यांना किमान हे दिसेल आणि इंद्रायणीचे अश्रू पुसायला महाराष्ट्र सरकार पुढे येईल अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे। जसं सुरुवातीलाच सांगितलं की मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी,
नाठाळ्याच्या माथी हानुकाठी अशी वेळ येऊ देऊ नका, हे सातत्याने हे वारकरी सांगतायत, अर्थात आळंदीचा प्रत्येक ग्रामस्थ सांगतोय. मात्र ही जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस बिकट चालली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इंद्रायणीच्या काठावर असलेले ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत, संस्था आहेत, त्यांनी तातडीने या इंद्रायणीच्या प्रदूषणाची दखल घेत ही ज्या पद्धतीने हे प्रदूषण केलं जाते ज्यांच्याकडनं, त्यांना त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होताना दिसते. सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोककुमार, पिंपरी चिंचवड.